जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वाशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 88वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू, थोडा आपल्या प्राणायामचा श्वासाचा अभ्यास करू आणि मग या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, हात जोडून घ्या. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. शांत बसा, डोळे बंदच ठेवा. शांत स्वस्थ बसा. आपलं लक्ष आपल्या श्वासावर नेऊया. हा श्वास कसा येतो आहे, कुठपर्यंत येतो आहे, कसा बाहेर पडतो आहे. एखादा निष्णात वैज्ञानिक, एक्सपर्ट सायंटिस्ट एखाद्या घटनेचे जसे बारीक बारीक टिपणं घेतो, त्या घटनेशी संबंधित सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो, तसं आपल्या श्वासाशी संबंधित सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो. कसा येतो आहे, किती वेळ घेतो आहे, येताना किती वेळ घेतो, जाताना किती वेळ घेतो, कुठून येतो, कुठल्या मार्गाने फिरतो, त्यांची नेमकी स्थानं कुठली. जो येतो तोच बाहेर पडतो की दुसरा कोणीतरी, आणि जो बाहेर जातो तोच परत येतो. हा श्वास येताना शरीरात कुठल्या कुठल्या भागात हालचाली होत आहेत. एका वेळेस एक भाग, त्याची हालचाल, त्याची नोंद करा. अगदी सूक्ष्म हालचाली सुद्धा.
मेंदूच्या भागात पण हालचाल जाणवते का? सगळे अवयव विशेष करून डोळे स्थिर ठेवून डोक्यामध्ये कुठे श्वास घेताना आणि सोडताना सूक्ष्म हालचाल जाणवते आहे का? हालचाल नाही तर श्वासाचा प्रवाह तरी जाणवतोय का? श्वासाच्या या विशिष्ट गतीकडे शरीर स्थिर आहे, डोळे पण स्थिर आहेत आणि श्वासाचा अनुभव आपण घेतो. डोळे बंदच ठेवून दोन भुवयांच्या मध्ये त्यांना स्थिर करा. आता सगळे प्रयत्न सोडून द्या. सगळे प्रयत्न सोडून द्या. मनाची अवस्था संपूर्ण शांत, विचार शून्य अशी आहे. कुठले विचार यायला लागले किंवा बाहेरचे कुठले दृश्य असतील, डोळे बंद असले तरी कानांमध्ये, वासांमध्ये हे दृश्य परावर्तित होतात, रिफ्लेक्ट होतात. आतले विचार, भावना आणि बाहेरचे दृश्य
ह्या सगळ्या गोष्टींकडे एक खेळ म्हणून फक्त बघा. जे चाललंय तो एक खेळ आहे. आणि मी फक्त बघणारा आहे. जसं एखादा सिनेमा बघतो आहे तसं. स्वतःशीच स्थिर राहून, स्वतःवर कुठलाही परिणाम न होऊ देता, हा सगळा खेळ बघतो आहे. जर हे दृश्य आपल्याला ओढून नेत असतील, बांधत असतील, नुसता खेळ बघायची इच्छा आहे, पण तरीही आपल्याला जबरदस्तीने ओढून नेत असतील, तर आपल्या मदतीला आपल्या मित्राला बोलवा. आपला श्वास नावाचा मित्र. त्याच्याकडे फक्त एक नजर टाका. तो लगेच धावून येईल. तो आपल्याला स्थिर करेल, कुठेही जाऊ देणार नाही. ओम गुरवे नमः. ओम शांती शांती शांती. अतिशय प्रसन्नतेने एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. आणखी एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. शरीराप्रती सचेत होऊया. वातावरणाप्रती सचेत होऊया. आणि हळूवार आपले डोळे उघडूया.
सगळं योग वासिष्ठ हे आज जे काही ध्यान केलं ना तेच आहे. हा म्हणजे हा सगळा 32,000 श्लोक फक्त याच गोष्टीभोवती फिरवलेले आहेत. एका बाजूला स्वतःला मुक्त कसं ठेवायचं आणि दुसरीकडे व्यवहारात कसं जायचं, बस एवढाच खेळ आहे सगळं. पण हे समजवण्यासाठी इतका मोठा पसारा मांडावा लागला, वेगवेगळ्या गोष्टी आणि आणखी काय काय. असो, शिखीध्वज चुडाला यांची गोष्ट आपण ऐकतोय. आणि चुडालानी आपल्या पतीला जंगलात गेलेला बघितल्यानंतर काही काळ जाऊ दिला आणि त्यानंतर त्याला मार्गदर्शन करण्यासाठी कुंभाचं रूप, नारदाच्या मुलाचं हे रूप घेऊन ती चुडाला तिथे आली. आणि मग शिखीध्वजाला उपदेश करता करता शिखीध्वजाला त्यांनी सांगितलं की सर्व त्याग, तू जे म्हणतोय मी सगळं सोडून आलो, तर प्रत्यक्षात तू काही तसं सोडलेलं नाही. मग सर्व त्याग म्हणजे काय, तर त्या शिखीध्वजाच्या मताप्रमाणे त्यांनी परिवार सोडला, राज्य सोडलं, नंतर जंगलात आला. मग जंगलातलंही सगळं काही त्यांनी जाळून टाकलं आणि शेवटी तो शरीरही सोडायला निघाला. तेव्हा ती चुडाला, कुंभरूपी चुडाला त्याला समजवते आहे की हा सर्वसंग परित्याग जो काही म्हणतो, सर्व त्याग म्हणतो, हा म्हणजे काही या सगळ्या वस्तूंचा नाही, हा तर आपोआप जाणारच आहे. यात तू असं काय वेगळं काय सोडतंय. आणि मग इथे त्याला समजवता समजवता चित्ताचं स्वरूप आणि चित्ताचा त्याग हा कसा महत्त्वाचा आहे हे चुडाला त्याला समजवते आहे. चित्त त्याग कसा असतो तो, आणि या चित्ताचं कारण शोधता शोधता शेवटी अहंभाव, मीपणा हा अस्तित्वात आला. आणि या ठिकाणी चुडाला राजाला सांगते की हे जे काही तू म्हणतो आहे की मला सगळं कळतं, हे सगळंच काही परब्रह्म आहे किंवा आणखी काय काय नावं त्याला देता येतील, ते सगळं काही आहे. परंतु माझ्यामध्ये हा जो अहम ममत्वपणा आला आहे, मी आणि माझं, ह्याला मी किती सोडायचा प्रयत्न केला तरी ते सुटत नाही. हे कसं काय सुटेल ह्याच्याविषयी मला मार्गदर्शन कर. आणि त्यावर कुंभानी म्हटलं की हा जो तुला सगळ्या गोष्टींचा कशामुळे काय होत आहे हे सगळं जे तुला कळत आहे की माझ्यापासून, मी आहे, माझ्या अहमपणा हा जो आहे याच्या जाणीवेपासून हे सगळं काही गोष्टी निर्माण होतात, तसं या अहमपणाचंही कारण काय, मी आहे याचं कारण काय. तर तो म्हणतो की मी देहच आहे, शरीरच आहे, आणि या शरीराचा जो अभिमान आहे, मी शरीर असल्यामुळे, म्हणून काहीतरी मला कुठे ही एक जाणीव आहे की काहीतरी आहे म्हणून. ही जाणीवच नसेल, शरीरच नसेल, तर जाणीवही कदाचित होणार नाही. आता ह्या सगळ्या जाणीवेचा सुद्धा, या जाणीवेची शांती कशी होईल ते मला सांग. कारण हे मी बघितलं की विषय आणि विषयांकडे लक्ष जाणं हे एक कारण, आणि हे माझं चित्त या विषयांकडे ओढलं जातं आणि म्हणून शरीराला दुःख होतात. आता ह्याच्यातून मी कसा सुटू शकेल, या जाणीवीतून कसा सुटू शकेल. पुन्हा कुंभाने विचारलं की तुला वाटतं की हे सगळं देह, शरीर वगैरे सगळं खरं आहे, दुःखाचं कारण आहे, परंतु ती जाणीव सुद्धा कुठल्या कारणामुळे होते, कशामुळे तुला हे जाणवतं की मी आहे, ही काहीतरी जी जाणीव होते ती कशामुळे आहे. तर तो म्हणतो, पुन्हा त्याने उत्तर सांगितलं की ही जी जाणीव होते ही खरं म्हणजे जाणीव व्हायला पाहिजे असं आवश्यक नाही. एखाद्या ठिकाणी कदाचित जाणीव होईल किंवा नाही होणार, विषय तोच असतो, परंतु सेन्सेशन, आतमध्ये जे फिलिंग आहेत हे वेगवेगळे असतात. त्याच्यावर एक थोडं आजच्या भाषेतलं एक कॉमेडी उदाहरण द्यायचा प्रयत्न करतो, बघूया हा विषय समजतो का. विषय असा आहे की हा जो मीपणा आहे, या मीपणाचे बीज, एकेका गोष्टीचं बीज शोधत चाललंय इथे. कशामुळे काय, कशामुळे काय, त्याचं कारण काय, त्याचं कारण काय, असं हा सगळा कारणांचे कारण शोधत जाण्याचा प्रकार आहे. आणि हे समजावून सांगताना तो कुंभ आणि चुडाला यांच्यात जो कुंभ आणि शिखीध्वज यांच्यात जो संवाद चालला आहे, तर सहसा अशा घटना घडतात. आपण एक विनोदी घटना
या पेपरमध्ये टी व्ही सिरियल्समध्ये वगैरे ऐकायला मिळतात तशा प्रकारच्या, की एक शरीर आहे आणि त्या शरीराला विशेष असं घरात काही कामं करत नाही. याला साधारणपणे स्त्रिया नवरा असं म्हणतात, त्याला दगड म्हणतात. आपला आरामात बसून लॉकडाऊनच्या नावाखाली लॅपटॉपवरती बसायचं आणि घरात काही कामं करायची नाही, अशीच त्याची स्थिती. त्याच्यामुळे आहे आणि नाही हा जो प्रकार येतो तो इथून. शरीराच्या बाबतीत कसं आहे, आपण एखाद्याला आहे म्हणतो तर ते समोर दिसतं म्हणून शरीर आहे, जाणीव असते त्याची शरीराची. शरीर नसेल समोर तरी पण आहे असं म्हणतात. जसं एखाद्या पार्टीचं प्लॅनिंग चाललेलं आहे आणि कोणाला इन्व्हाइट करायचं आहे, तर आपण भूताप्रेतांना ते इन्व्हाइट निश्चित करत नाही. जे कोणीतरी काका मामा कुठेतरी डोळ्यांना दिसत नसतील पण कुठेतरी असतील, त्यांना बोलवणं, तर हे आहे म्हणून त्यांना बोलवलं जातं. तर असे हे जे आहेचा प्रकार आहे, तर कशामुळे आहे, तर शरीरामुळे आहे. ही बेसिक जाणीव त्याची. आता हा असा महाराज घरामध्ये बसलेला असताना दारावरची बेल वाजली की जाऊन दार उघडेल, आणि दार उघडल्यानंतर समजा शेजारीण समोर असेल, सखी शेजारीण, ती जर समोर असेल तर रिॲक्शन कशी असते की हां या 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 बसा 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 बसा, कसं काय येणं केलं वगैरे, हां, अशा प्रकारे. आणि ही जर शेजारीण एखादी आजी असेल तर बघायचं, अच्छा बायकोला हाक मारायची, बघ तुझ्याकडे काही कामासाठी आले, आणि पुन्हा पाठ फिरून आपल्या कामाला निघून जायचं. हा जो प्रकार होतो आहे, ह्याच्या मागे काय भूमिका असतात, ह्या अशा इव्हेंट्स कशा होऊ शकतात, कशामुळे होतात, तर ह्या संवादामध्ये हे लक्षात येतं की जी जाणीव आहे, त्यांनी जे शिखीध्वजांनी जे म्हटलं की विषय, शेजारीण आली किंवा आजी आली, हे जे विषय समोर आल्यानंतर त्यांच्या बाबतीत जे मनातून जाणीव होते, जी संवेदना होते, म्हणजे हे शरीर तर दिसले, आता देह दिसले, दृश्य दिसलं, यांच्याकडे बघितल्यानंतर आतून जी जाणीव होते की अच्छा शेजारीण आहे, चला आपण काहीतरी बोलू, थोडा वेळ इम्प्रेशन मारू, आजी आहे काय फरक पडतो, कशाला बोलायचं, जाऊ दे, ते आपण बायको आणि ती बघून घेईन असं. तर हे जे काही इम्प्रेशन असेल, हे जे काही जाणीव येते आहे आतमधून, ही कशामुळे आली, तर ही जाणीव आली दृश्यामुळे. बरं, आता हे जे दृश्य आहेत, हेच दृश्य जे काही ज्यांना बघितलं त्यांनीच हे सेन्सेशन निर्माण केले आतमध्ये. जर कोणी नसतंच तर आपल्या जागेवर स्वस्थ शांत बसले असते, मग काही कुठलीही इमॅजिनेशन नाही किंवा कुठलं असंच बोलणं नाही, काहीच नाही. आपण हा भाग नंतर बघू की जिथे जागेवर स्वस्थ बसले आहेत, कुठलेही आजूबाजूला दृश्य नाही, आणि अशा स्थितीमध्ये सुद्धा मनातून वेगवेगळे स्पंदन होऊन वेगवेगळे इमॅजिनेशन होत असतात. परंतु या ठिकाणी इथे समोर कोणीतरी आहे, ते विषय आले, त्या विषयांमुळे एक प्रकारची भावना मनात निर्माण झाली आणि त्याप्रमाणे मनाने कृती केली. आता इथे जेव्हा हा कुंभ असा सांगतोय की हा सगळा प्रकार त्या विषयांमुळे ही जाणीव निर्माण होते. बरं, ही जी जाणीव आहे, विषयांचं स्वरूप जसं असेल तसं ते बाहेर ते मूर्त आहेत, आणि आतमध्ये हे विषय हे अमूर्त आहे. आपली जी जाणीव आहे ती अमूर्त आहे, तिला काही आकार नाही, रूप नाही. बाहेर एक पर्टिक्युलर शरीर बघून त्याप्रमाणे आपली काहीतरी प्रतिक्रिया होते, त्याच्यामुळे त्या शरीराकडे बघणं, त्याचा आकार असणं हा एक भाग, आणि आतमध्ये जी प्रतिक्रिया होते, जे काही जाणीव होते, तो दुसरा भाग, तिला काही रूप नाही, आकार नाही. आता विषय आहे तसाच आहे, बॉडी आहे तशीच आहे, पण त्यांना येणाऱ्या प्रतिक्रिया ह्या सुद्धा वेगवेगळ्या असू शकतात. म्हणजेच शेजारीण आली तर त्या माणसाची प्रतिक्रिया वेगळी आणि त्याच्या बायकोची प्रतिक्रिया वेगळी असू शकते, बरोबर आहे. विषय तोच आहे पण प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात. ह्या ज्या जाणीवा असतात, तर तो कुंभ म्हणतो की ह्या जाणीवा सुद्धा अमूर्त आहेत, यांचं प्रकटीकरण हे वेगवेगळं असतं. तर ह्या दृश्यापासून मी स्वतःला कसा वाचवू, या विषयांपासून मी स्वतःला कसा दूर करू, हे जे काही दृश्य आहे हे मला सगळं समोर दिसतं. तर त्याच्यामुळे जे काही मनात सगळे भ्रम निर्माण होतात, त्याला मी स्वतःला कसं काय सांभाळू, आणि जोपर्यंत विषय आहे, दृश्य आहे, तोपर्यंत मनातल्या कल्पना ह्या नष्ट होणार नाही. याच्यावर चुडाला म्हणजेच कुंभानी म्हटलं की तुला जे वाटतं की हे सगळं आहे, हे विषय आहेत, हे दृश्य आहे, आणि याच्यामुळे तुझ्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना येतात. आता
जर मी असं सांगितलं की हे जे काही दिसतं दृश्य हे दृश्य नाहीच, मुळात काहीच नाही, हा केवळ मनातला भ्रम आहे. आणि मनातला भ्रम असेल तर मग तुझ्या मनात ही गोष्ट पक्की झाली की आपण जे काही बघतो आहे ते प्रत्यक्ष नाही, त्याच्याऐवजी काहीतरी होणारा भ्रम आहे. जसं स्क्रिझोफेनियासारखे रोग असतील, रस्त्याने चालले आहेत आणि एखादी व्यक्ती भेटल्यासारखी वाटते, तर भेटल्यासारखी वाटल्यानंतर त्याच्याशी बोलणं वगैरे हा जो प्रकार होतो, तर ते मनातला तो भ्रम आहे की समोर कोणीतरी आहे. पण तेच हे जर पक्कं असेल की नाही असं कोणीच नाही आहे, एक फक्त भ्रम होतो आहे, तर लगेच आपण रस्त्यावरती अशा भ्रमात असलेल्या गोष्टीसाठी आपण बोलणार नाही किंवा वागणारही नाही. आपण त्या व्यक्तीकडे फक्त बघू, असं जे काही दिसते आहे त्याच्यासाठी खरंच ते ब्युटिफुल माइंड नावाचा सिनेमा आहे. त्याच्यात त्या एका गणितज्ञाचं असंच होत असतं की त्याला काहीतरी दिसतं, त्यांच्याशी संवाद साधतो आणि नंतर औषधांनी त्याच्या लक्षात येतं की हे त्याला दिसतील पण संवाद साधायची गरज नाही, हे खोटे आहेत. त्यामुळे दिसले तरी त्याची रिॲक्शन काहीच नाही, त्यांच्याशी बोलणं काहीच नाही आणि इथपर्यंत की मनात सुद्धा काही संवेदना ज्या होतात त्या सुद्धा होत नाही. त्यामुळे जे जे दृश्य दिसतं ते सगळं भ्रम आहे असं जर लक्षात आलं तर त्यांच्या प्रती जी जाणीव मनातून निर्माण होते, जी रिॲक्शन होते, ती सुद्धा रिॲक्शन कुठलीही होणार नाही. त्यामुळे चित्त सुद्धा चंचल होणार नाही. हा विषय इथे कुंभ चुडाला हे समजून सांगतो. म्हणजे दारावर बेल वाजली आणि आपण जाऊन बघितलं तर आपल्याला वाटतं की कोणीतरी असेल, शेजारी असेल, नाही तर कोणी असेल, पण एखाद्या खोडकर मुलांनी बेल वाजवून पळून गेला तर आपल्याला फक्त तिथे समोर कोणीही दिसत नाही आणि त्याच्यामुळे कुठलीही प्रतिक्रिया होण्याचं कारण नाही. लक्षात येतं त्याच्या कोणीतरी खोडी केली असेल, नेहमीचाच प्रकार आहे, सोडून द्या असं म्हणून जर आपण सोडलं तर समोर कोण आलं कोण नाही, मग ती सखी शेजारी असू द्या नाही तर आजी असू द्या, जे काही मनात भावना येणार असतील त्या कुठल्याही भावना येत नाही. हा जो दृश्याचा आणि त्याच्यामुळे होणाऱ्या परिणामांचा संबंध आहे तो इथे या दोघांच्या डिस्कशनमध्ये चालला आहे. आणि इथून कुंभाला त्या शिखीध्वजाने विचारलं की तू म्हणतोय, कारण कुंभ पुरुष रूपाने होता, तिथे बालक रूपाने होता, तू म्हणतोय की हे सगळं खोटं असू शकतं, हा भ्रम असू शकतो, पण हा भ्रम कसा असेल? माझं शरीर तर मला दिसतं, मी इतरांच्या शरीराबद्दल जसं सांगतो तसंच माझ्याही शरीराबद्दल आहे. हे सगळं सतत कार्य करत असणारं शरीर आहे, याच्यातच जाणीव निर्माण होते आणि हे सगळं मला सत्य वाटतं. मी तुला बघतोय, तोही सत्य आहे, आजूबाजूला सगळे बघतो तेही सत्य वाटतात. मग हे असत्य आहे असं कसं म्हणू शकतोस? यावरती जे आपण सुरुवातीला योग वासिष्ठामध्ये पहिलं वाक्य म्हटलं होतं की हा सगळा भ्रम आहे आणि हा खरा की खोटा आहे कसं बघायचं, तर कुंभानी सुद्धा तोच प्रश्न आणि त्याचं तेच उत्तर की तू या प्रत्येकाच्या मागे जर कारण शोधत गेला, कोणाचं कारण कोण आहे, कोणाचं कारण कोण आहे, तू म्हणतो शरीर आहे तुझं, तर तुझ्या शरीराचं बीज काय, तुझं शरीर कुठून आलं, तर त्याचं उत्तर आहे तुझ्या वडिलांमुळे. आणि तुझ्या वडिलांमुळे शरीर आलं तर तुझे वडील कोण? मग तसंच नुसतं वडील म्हणजे आपण आपल्याबद्दल बोलतो, स्वतःच्या शरीराबद्दल. पण हे जे काही दृश्य असेल, म्हणजे आजूबाजूला टेबल खुर्ची असतील, झाडं दगडं जे काही असतील, हे सगळ्या प्रत्येकाचं कारण काय, हे कुठून आले, हे कुठून आले, या जर असं क्रमाने मागे 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 जायला लागलो आपण, तर आपण जसं सुरुवातीला चर्चा केली होती की या सगळ्याच्या मुळाशी कुठेतरी मग आपल्याला असं जाणवतं की ही पृथ्वी निर्माण झालेली आहे, ग्रहतारे निर्माण झाले आहेत. त्यांचे अगोदर काय होतं, तर वैज्ञानिकदृष्ट्या बघा नाहीतर आध्यात्मिकदृष्ट्या बघा, कुठेही जाऊन आपण कुठल्या तरी एका शक्तीपर्यंत जाऊन पोहोचतो. अगदी इथे साधारण देवाधर्माच्या बाबतीत बोलायचं झालं तर ब्रह्मदेवापर्यंत. तो त्या शिखीध्वजाने एक्झॅक्टली हेच सांगितलं. तो म्हणाला की माझी बुद्धी ब्रह्मदेवापर्यंत, ब्रह्मदेवानीच ही सृष्टी निर्माण केली, त्याच्या पलीकडे मला माहित नाही काय आहे तर. आणि मग त्यावेळेस कुंभ सांगतो की अरे ब्रह्मदेव काय, ब्रह्मदेव सुद्धा हा कधीतरी निर्माण झालेला आहे आणि तोही नष्ट पावेल, त्याच्यासोबत हे सगळंच नष्ट पावणार, यातलं काहीही असं उरणार नाही, हे सगळंच आहे त्याच्या पलीकडे आहे काहीतरी. मग मात्र कुंभ म्हणाला असं जर असेल तर याचं सगळं कारण म्हणजे मग ते परब्रह्म आहे, त्या परब्रह्मानीच हे सगळं निर्माण केलं. तर तिथे कुंभानी म्हटलं की परब्रह्म तर काही करत नाही, कारण काही करायला कुठलं उद्दिष्ट नाही, कुठला उद्देश नाही आणि काही स्वतः काही करत नाही, तर काही करण्यासाठी कारणच नाही त्याला. म्हणजे ते स्वतः परब्रह्म हे कशाचंही कारण नाही आहे. हां, हे जे कार्यकारण भाव हा अध्यात्मामध्ये वारंवार शब्द येतो की एखादी गोष्ट घडते तिच्या मागे काहीतरी कारण असतं. तर हे जे काही कारण असतं ते कारण प्रत्येक गोष्टीच्या मागे शोधता शोधता जर गेलो
तर या संपूर्ण सृष्टीच्या निर्मितीमागे जे काही आपण बघतोय स्वतःला, इतरांना आणि जे काही आकाशात आजूबाजूला जमिनीमध्ये, हे सगळं निर्माण होण्याचं कारण शोधता शोधता असं लक्षात येईल की याच्या मागे काहीही कारण नाही, याच्या मागे कोणीच नाही. आणि ते जे काही परब्रह्म आहे ते तर सगळ्या कारणांच्या पलीकडे आहे, त्याला काही कोणी उत्तर देऊ शकत नाही. मग असं जर असेल तर जेव्हा या सगळ्या गोष्टी कुठल्याही कारणावाचून वाचून भासतात आहे असं वाटायला लागतं, तर त्या लक्षात घे की तो सगळाच भ्रम आहे, ते सगळंच खोटं आहे. आणि अशा स्थितीमध्ये मग तुला प्रश्न पडेल की मी कोण. पण आपल्या मनात प्रश्न पडतो की जर सगळं हे भ्रम बघतोय मी आणि करणाराही नाही, तो जो कोणी आहे हे सगळं नुसतंच असं शून्यात निर्माण झाल्यासारखं आहे, तर मग माझा त्याचा संबंध काय, मी कोण. तर इथे एक छोटासा दृष्टांत, एक छोटंसं उदाहरण द्यायचा प्रयत्न करतो. आपण स्वप्न बघतो आणि या माझ्या वाक्याकडे नीट लक्ष द्या. आपण स्वप्न बघतो, कधी आपल्याला स्वप्न पडतात. स्वप्न पडणं आणि स्वप्न बघणं या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. स्वप्न बघणं म्हणजेच की तिथे काहीतरी आपण ॲक्टिव्हली काहीतरी करून बघायचा प्रयत्न करत असू असं. स्वप्न पडतं म्हणजे काहीतरी आहे, ते स्वप्न चाललं आहे, त्या स्वप्नामध्ये आपण असतो, त्याचा भाग झालेला असतो, त्या स्वप्नाचे भाग असतो आपण, त्याच्यातून जे काही त्याचे परिणाम व्हायचे, इमोशन्स वगैरे सगळे त्याचा भाग होऊन नंतर कधीतरी ते स्वप्न संपतं आणि आपण त्याच्यातून बाहेर येतो. मुळात स्वप्न पडण्याच्या प्रक्रियेत आपला कुठेही त्याच्यात सहभाग असतो असा नाही आहे. आता जेव्हा स्वप्न बघत असतो तर जे काही विश्व निर्माण झालेलं आहे, त्या स्वप्नामध्ये जे काही आपण करत असतो, त्या सगळ्या विश्वाचा जो काही आपली भूमिका असते त्या विश्वामध्ये, इव्हन ते विश्वसुद्धा, ती सृष्टीसुद्धा, ती सृष्टीची चेतना ती कोणाची असते? ती सृष्टीची चेतना, जे काही चाललं आहे सगळं, ती कोणाची चेतना असते? ती आपलीच असते. आपणच आहोत म्हणून ते स्वप्न आहे. माझं स्वप्न माझं आहे, दुसऱ्याचं स्वप्न दुसऱ्याचं आहे. तो माझे स्वप्न बघू शकत नाही, मी दुसऱ्याचे बघू शकत नाही. त्याच्यामुळे माझं स्वप्न ही माझीच चेतना माझ्याच रूपाने तिथे ती प्रकट झालेली आहे आणि म्हणून ते सगळं काही चाललेलं आहे. मग आता या स्वप्नामध्ये जे जे काही आहे, जे कोणी व्यक्ती असतील, परिस्थिती आणि वस्तू असतील, पहाड असेल, नदी असेल, मी असेल, आणखी नातेवाईक असतील, जे कोणी असतील त्या स्वप्नामध्ये, हे सगळे कोण आले? ह्या सगळ्यांचं अस्तित्व म्हणजे कशामुळे आलं, कोण आहेत हे? तर हे सगळं त्या माझ्या चेतनेपासून निर्माण झालेलं. म्हणजे ते आणि मी हे एका दृष्टीने म्हटलं तर एकच झालं, कारण माझं स्वप्नामध्ये जे काही आहे ते म्हणजे सगळं मीच आहे. माझंच माझीच चेतना, माझी शक्ती वेगवेगळी रूपं घेऊन तिथे प्रकट होते आहे, हे म्हणणं बरोबर आहे. मग असंच ही जे काही परब्रह्म आहे त्याला हा जो काही भ्रम झाल्यासारखा असतो आणि त्याच्यामुळे हे सगळं निर्माण झालेलं आहे. तर मग हे सगळं काय असेल? तर हे सगळं म्हणजे तेच परब्रह्म. म्हणून ही जी दृष्टी आहे की जे काही आपण सगळीकडे बघतो ते सगळं म्हणजे ते ब्रह्म, त्या सगळ्याकडे एकाच दृष्टीने बघायचं, ब्रह्म या दृष्टीने. मग ते सगळं आहे तर मी सुद्धा तेच ब्रह्मरूप आहे. आणि म्हणून कुंभानी त्या शिखीध्वजाला म्हटलं, या सगळ्याचं जेव्हा तू कारण शोधायला जाशील तेव्हा तुझ्या लक्षात येईल की काहीच उरलेलं नाही, जे काही आहे ते केवळ ब्रह्मच आहे. आता याच्याकडे एकतर तू शून्य म्हणून बघ, नाहीतर तू सगळ्या गोष्टींना ब्रह्म म्हणून बघ. तू सुद्धा तेच ब्रह्माचं रूप आहे, तू सुद्धा तो शिव आहेस, असं त्याला सांगितल्यानंतर त्याला शिखीध्वजाला मग चुडालानी म्हटलं, कुंभानी म्हटलं की आता हे जर एकदा लक्षात आलं तुझ्या, तर आपलं चित्त शांत करायचा प्रयत्न कर. हे चित्त जे काही करतं, ज्या काही ॲक्टिव्हिटीज, ज्या काही गोष्टींमध्ये ते जातं, तर त्याला चित्त निरोध कर, त्या चित्ताला थांबवण्याचा प्रयत्न कर. आणि जेव्हा तू या चित्ताला थांबवशील त्याच्यानंतर तुझा अज्ञानाचा नाश हा होईल. आणि अज्ञानाचा नाश झाल्यानंतर मग तुझ्या सगळ्या वृत्ती या नष्ट होतील, तुझं मन शांत होईल, स्थिर होईल. ह्याच युक्तीने जर तू बघितलं तर चित शिवाय या जगात दुसरं काहीही अस्तित्वात नाही, हे तुझ्या लक्षात येईल. सगळ्या ठिकाणी एकच तो परमेश्वर, एकच ते ब्रह्म स्वतःला व्यक्त करतं. त्याच्याशिवाय कुठेही काहीही त्याच्यामध्ये स्वतःमध्ये सुद्धा काहीही बदल होत नाही. या अणू एवढा सुद्धा बदल त्या परब्रह्मात, त्या चैतन्यात होत नाही. आणि जे काही आहे ते सगळं ब्रह्म असू दे, ब्रह्मदेव असू द्या, जे काही देव असतील, मानव असतील, सगळे
हे केवळ ते ब्रह्मच आहे अशा सिद्धांतावर तू स्थिर हो, असा तू विचार करायला लाग. असा हा सगळा बोध त्याच्या मनात गेल्यानंतर हा शिखीध्वज राजा एकदम शांत झाला आणि त्याच्या आतमधूनच ते एक प्रकारचं तेज यायला लागलं, कारण त्याला ती सगळी जाणीव झाली. हे जे काही सगळं सांगितलं कुंभानी ते सरळ सरळ त्याच्या असं मनात उतरलं, एकदम शांत झाला. आणि मग बाहेरच्या वस्तू जे काही विषय असतील त्यांच्याविषयीच्या सगळ्या कल्पना त्याच्या आता शून्य व्हायला लागल्या. त्यांच्यामध्ये त्या कल्पनांपासून त्यांनी स्वतःला दूर केलं. हा आत्मबोध त्याचा स्थिर व्हावा म्हणून चुडालांनी पुन्हा त्याला थोडंसं मार्गदर्शन केलं. त्याला सांगितलं की जेव्हा हे योग्य ज्ञान होतं, सगळं खरं काय आहे, सत्य काय आहे, याला सम्यक ज्ञान म्हटलेलं आहे. हे जेव्हा ज्ञान कळतं तेव्हा अगदी म्हणजे विषही अमृतासारखं होतं. आपल्याला जे काही सगळं जे खोटं दिसतं आहे ते सुद्धा खरं आहे, हे त्याला आपण फसतो आहे. जे काही खोटं आहे पण त्याच्यातलं खरं काय आहे ते कळतं. म्हणजे या सगळ्या गोष्टीला ज्याला आपण खरं समजतो ते खोटं आहे आणि त्याच्यातली वस्तुस्थिती काय आहे ती सुद्धा आपल्याला कळते. आणि त्यामुळे हे जे काही ज्ञान, हे जे काही जग आहे, हे याला आपण जर खरं समजलो तर या खऱ्याच्या मागे लागलो तर दुःखच येतात. म्हणजे अमृत आहे परंतु त्याला आपण विष समजलो तर त्याचा परिणाम सुद्धा विषासारखा. तसंच ह्या जगाला, ह्याला जर आपण शिव समजलो नाही, ह्याला ब्रह्म समजलो नाही तर अज्ञानामध्ये फसून त्याचे जे काही दुष्परिणाम व्हायचे ते सगळे होतात. म्हणून ह्याच सर्वात्मक ईश्वराची, ह्याच ब्रह्माची पूर्णपणे मनापासून प्रार्थना करावी आणि त्याप्रमाणेच तो आपल्याला तसे तसे फळ देत राहतो. जर अविद्या वाढवणारं अशुभ चिंतन केलं तर दुःख येत राहतात. हे एक सिक्रेट लक्षात घ्या. हे सिक्रेट ह्यासाठी सांगितलेलं आहे, जसं हे एक वरच्या लेव्हलला की फक्त चिंतन करा आणि सकारात्मक घ्या, परंतु आपल्या आजूबाजूला आपल्याला जे जे घडवून आणायचं असेल त्या त्या बाबतीत सुद्धा तसा विचार करावा. लक्षात घ्या, हेच ब्रह्म, हेच चित्त, हीच चेतना ही सगळीकडे आहे. त्याच्यामुळे ते कम्युनिकेशन, ते संदेश वहन होतच असतं. जेवढं आपलं मन शांत असेल आणि आपण सगळे साधक आहात, आपलं मन जेवढं शांत तेवढा त्याचा परिणाम हा अतिशय इफेक्टिव्ह असतो. त्यामुळे आपल्या मनात कुठले विचार येतात, आपल्या मनातून आपण काय व्यक्त करतो त्या व्यक्ततेच्या बाबतीत थोडं सावध असणं आवश्यक आहे. जसा सकारात्मक विचार करू तशा सकारात्मक घटना घडून येतात. नकारात्मक विचार केला तर नकारात्मक घटनासुद्धा घडण्याची शक्यता असते. म्हणून अध्यात्म ही एक प्रकारे दुधारी तलवार आहे. आपली जबाबदारी सुद्धा वाढत जाते जसं जसं आपण या मार्गावरती पुढे पुढे जायला लागतो. हे ब्रह्म खरं म्हणजे सगळं जरी एक असलं तरी वेगवेगळे विषय आपण त्याच्यामध्ये बघतो आणि मग विनाकारण आपलंच मन या प्रश्नांवरती जातं. हे असं का, ते तसं का, ही व्यक्ती अशी का वागते, ती व्यक्ती अशी का वागते, परिस्थिती अशी का. त्या सगळ्यांच्या मागे त्याच्यात अडकून पडण्यापेक्षा त्याला तू एक केवळ हे असं आहे, हे केवळ ब्रह्म आहे या दृष्टीने बघ आणि त्याच्या मागे आपल्याला तुला अचीव करण्यासारखं काहीच नाही आहे. या सगळा जो काही पसारा आहे या पसाऱ्याचा उपयोग काय, तर ह्याच्या माध्यमातून आपल्याला जे कोणी आपली जी अज्ञानाची अवस्था असते त्याच्यातून आपल्याला ज्ञानापर्यंत घेऊन जाण्यासाठी ह्या पसाऱ्याचा उपयोग आहे. हे जे काही आपण जग बघतो याचा उपयोग फक्त ह्याच्यात जी विविधता आहे, ज्याच्यात आपण जोडले जातो, जे काही दृश्य, त्याचे परिणाम, हे सगळं समजून घेऊन ह्याच्या मागे एकच ब्रह्म आहे, एकच परमतत्व आहे हे समजण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग आहे. सोनं कितीही म्हटलं तरी त्या सोन्याला तोपर्यंत किंमत नाही किंवा त्या सोन्याला तोपर्यंत आपण समजू शकत नाही जोपर्यंत ते दागिन्याच्या रूपाने आपल्यासमोर येत नाही. तसंच हा ईश्वर, हे जे काही परब्रह्म आहे, हे जर या पसाऱ्याच्या रूपाने आलं नाही तर आपण तुलना कशाशी करणार की ब्रह्म काय आहे, ब्रह्म काय आहे. इथे आपण जर काही अस्तित्वातच नसेल, काही दिसलंच नाही तर तुलना कशाशी करणार, समजवणार कशाच्या माध्यमातून, समजवणार काय, काहीतरी दाखवायला पाहिजे तेव्हा आपण समजू. म्हणून हा पसारा फक्त हे समजवण्यासाठी आहे की अरे हे सगळं ब्रह्म आहे, बस, याच्या पलीकडे काही नाही. या गोष्टीशिवाय या ईश्वराची सत्ता नाहीतर कळून येणार नाही. म्हणून तू या कुंभानी या शिखीध्वजाला सांगितलं की तू या सम्यक ज्ञानाचं दर्शन करून हे जे काही योग्य ज्ञान आहे याचं दर्शन हे स्वतःला समजून घे. आणि बाहेर जे काही आपण बघतो, आज जसं ध्यानात विचार केला
की बाहेर जे काही बघतो आहे, पदार्थांची हालचाल असेल, स्वतःची हालचाल असेल, आतमध्ये जे काही विचार होत असतील, या सगळ्या निरर्थक गोष्टी आहेत. यांच्या मागे लागण्यात अर्थ नाही. आपण वारंवार ध्यानामध्ये हा विचार केला, आतापर्यंत कितीतरी वेळा याच्यावर बोललो आहे की इट्स नॉट वर्थ इट. हे जे म्हणतो त्या योग्यतेचं नाहीच आहे. बाहेरच्या कुठल्याही घटनेकडे बघून त्याच्यावर स्वतःला विचलित करणं, आतल्या आत जे काही विचार चालले आहेत त्या विचारांमुळेच त्याच्यामध्येच अडकून स्वतःला विचलित करणं, याच्यात अर्थ नाही. थोडा हे सगळं चालू असताना आणखी थोडा विचार करावा की खरंच याने काही होणार आहे का, याने काही खरंच फायदा होणार आहे का, की उगाचच आपले मनाचे खेळ, स्वतःला त्रास. आणि आपण पूर्वीच्या प्रकरणांमध्ये बघितलं आहे की या त्रासातून होतं काय, तर आपलं शरीर खराब होतं. आपण जे काही ज्या मुख्य उद्देशासाठी जन्माला आलो आहे, आनंद मिळवण्यासाठी, सुख मिळवण्यासाठी, ते एका बाजूलाच राहतं आणि चुकीच्या डायरेक्शनने जातो आणि आपण स्वतःलाच त्रास करून घेत असतो. तर हा विचार जेव्हा असं होईल की हे सगळंच आतलं आणि बाहेरचं हे सगळं खोटं आहे, तर ती त्या अवस्थेला असं म्हणता येईल की ती एक निर्वाण अवस्था आहे. अशी भावना जेव्हा पक्की होईल, असं जेव्हा वागायला लागशील, तेव्हा त्याला निर्वाण अवस्था असं म्हणता येईल. त्यामुळे हे जग पूर्णपणे शून्य समज किंवा ते पूर्ण ब्रह्म आहे असं समज, या दोघांचाही अर्थ एकच आहे. जे काही आहे ते सगळं तू त्या दृष्टीने बघायला सुरुवात कर. मग तुझा देह असो अथवा नसो, केवळ आत्मभावामध्ये पर्वतासारखा तू स्थिर राहा. जे काही सगळं आकाशासारखं शुद्ध तत्व आहे तेच मी आहे, ही भावना कायम ठेवायची. आज आपण तोच विचार केला. सगळं काही असेल, जे काही असेल ते केवळ सगळं मी, म्हणजे सगळंच ब्रह्म, मी पण ब्रह्म, मी ब्रह्म म्हणून सगळं ब्रह्म, आणि सगळं म्हणजेच मग मी. A=B=C असं जे म्हणतो, तर म्हणून A=C होतं. तसंच हा नियम आहे. मी म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजे सगळं, म्हणून सगळं म्हणजेच मी. असा विचार करून तू स्थिर राहा. हा उपदेश कुंभानी शिखीध्वजाला केला. आणि ह्याच्यामध्ये आत्मविस्मरण, स्वतःला विसरू नकोस, स्वतःचं रूप विसरू नकोस. स्वतःला विसरणं हे सगळ्यात मोठा नाश आहे, सगळ्यात मोठं नुकसान आहे. त्यांनी हा उपदेश केला की चित्तभ्रम आणि हे सोडून चित्तविलास या दृष्टीने बघ. जे काही आपण सगळं बघतो त्याच्यामध्ये स्वतःचं स्वरूप विसरतो. या जगाच्या सगळ्या हालचालींमध्ये, मनाच्या बाहेरच्या दृश्यांमध्ये सगळं फसतो. तर इथे या गोष्टींनी स्वतःला फक्त तू सांग की मी म्हणजे हे सगळं काही नाही. मी म्हणजे हे चित्तसुद्धा नाही, कारण हे चित्त काहीतरी बघतं आहे, हे चित्तच काहीतरी विलास करत आहे, चित्तच काहीतरी खेळत आहे. तर माझं काम काय आहे, या सगळ्या गोष्टींकडे मी फक्त एक खेळ म्हणून बघेल. विलास चालले आहेत असं म्हणतो आपण ना, की एखाद्याचा खेळ चालला आहे, एखाद्याचे भोग चालले आहेत, जे काही असेल, तर त्याच्याकडे मी फक्त बघेल, मी त्याचा भाग नाही. जसं आज आपण ध्यानात विचार केला की एखादा सिनेमा चालला असेल तर सिनेमाकडे जसं बघतो, त्याच्यामध्ये आपण त्याचा भाग होत नाही. ते जे काही दृश्य दिसतंय तेवढं दृश्य फक्त बघतो आणि त्याच्यातून स्वतःला बाहेर करतो. 3 तास संपले की सिनेमातून, थिएटरमधून बाहेर येतो. तशीच भूमिका इथे सुद्धा ठेवावी की हा जो काही दृश्य जे चाललं असेल, आत असेल बाहेर असेल, तर हा एक विलास चाललाय. आपलं चित्त हे काहीतरी खेळ करतंय, पण मी म्हणजे चित्त नाही, हे स्वतःला सांगायचं. त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवायचं. कारण ह्या त्रिभुवनात इथे काहीही उत्पन्न होत नाही, काही नष्ट होत नाही. हा सगळा त्या ब्रह्माचाच एक फक्त भास आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जे काही आपल्या इंद्रियांनी घेण्यासारखं आहे, त्याच्यात केवळ तूच एक सन्मात्र स्वरूप, तेवढंच एक ठेव, बाकी काहीही घेण्यासारखं नाही. अशा रीतीने कुंभ जेव्हा हे सगळं सांगत होता चुडालाला, तर ते सगळं शिखीध्वजला, तेव्हा ते सगळं शिखीध्वजाच्या मनात असं सरळ 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 उतरत गेलं. आणि त्याची अवस्था एकदम अशी शांत व्हायला लागली होती. त्याचे डोळे सहज मिटले, मन निश्चल झालं, वाणी शांत झाली आणि तो एखाद्या मूर्तीसारखा एकदम असा स्थिर बसून गेला. थोड्या वेळाने तो पुन्हा देहभानावर आला, जागा झाला आणि अतिशय शांत दिसायला लागला. तेव्हा कुंभानी त्याला विचारलं की हे राजन, हे जे काही सगळं ज्ञान तुला मिळालं, याच्यावरून तुला हा अनुभव आता ज्ञानीपुरुषांचा जसा असतो, हे सगळ्यात चांगलं विश्रांती स्थान आहे, त्याचा अनुभव तू घेतला का? तुला आनंदाची जी विश्रांती आहे ती प्राप्त झाली का? तुझ्या मनातले सगळे भ्रम जाऊन जे खरंच जाणण्यासारखं आहे ते तू जाणलं का? त्याचा तू अनुभव घेतो आहे का? त्यावर शिखीध्वज म्हणाला की तुमच्या ह्या अशा उपदेशांनी मला अतिशय शांती मिळालेली आहे आणि मी आजपर्यंत जे काही प्रयत्न केले त्या सगळ्यांचं फळ हा असा त्याला काय म्हणता येईल, आनंद
आनंदाचा जो उत्कर्ष आहे, जी परम अवस्था आहे ती मला प्राप्त झालेली आहे. ज्यांना असे लोक आहेत की ज्यांना हे सगळं ज्ञान मिळालं ते किती खरंच भाग्यशाली आहेत. आणि अशा लोकांचा संग, अशा लोकांसोबत राहणं याचा आनंदसुद्धा अतिशय श्रेष्ठ असतो. तुझ्यामुळे मला तो आनंद मिळाला. तू सर्वज्ञानी आहे आणि म्हणून जे मला आजपर्यंत कधी सुख मिळालं नव्हतं ते तुझ्याच संगाने, तुझ्याच सोबतीने मिळालं. आणि केवढं आश्चर्य आहे की हे असं सहज सोपं असणारं ज्ञान, हे असं सहज सोपं असणारं मनाची अवस्था ही मला पूर्वी प्राप्त झाली नाही. असं का झालं नाही तर त्यावरती कुंभानी म्हटलं की अरे ही प्रत्येक गोष्टीची वेळ असते. त्यासाठी मन स्वच्छ व्हायला हवं. तू इतके वर्ष जी काही तपस्या केली त्याच्यामुळे तुझं मन स्वच्छ झालं. तुझ्या मनाने सगळ्या भोगांचा, त्यांच्या इच्छांचा त्याग केला आणि अशा वेळेस मग गुरुवचन, शास्त्रवचन हे सहज आपल्या आतमध्ये शिरतात. ते पटकन आपल्याला साध्य होतात, ते पटतात आणि स्थिर होतात. आज तुझं मन पूर्णपणे शांत झालं होतं. रागद्वेष या सगळ्या गोष्टींपासून दूर झालं होतं. त्याच्यामुळे मी जे काही सांगितलं ते सगळं पटकन तुझ्या मनामध्ये शिरू शकलं. आज मी इथे आलो सकाळपासून आतापर्यंत पहिल्यांदा तुझं ऐकलं आणि उरलेल्या भागामध्ये मी माझी गोष्ट सांगितली. हे जे काही आहे ते इतक्या कमी वेळामध्ये तुला सगळं काही उपदेश कळून तू आज शांत झालेला आहेस. आज तू मौनी झालेला आहेस. यावर शिखीध्वजानी एक शंका विचारली की हे जे कोणी मौनी असतात, जीवनमुक्त असतात, मग ह्यांचं जर चित्त शांत असेल तर ते व्यवहार कसे करतात? त्यांना वासना नसतात का? बिना वासनांचे कसे व्यवहार होतात? तर हे सगळे प्रश्न आणि मग पुढे जो काही चुडालाने एक आणखी खेळ खेळला तो सगळा खेळ आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूया. आज इथे थांबू. आशा करतो की ह्या सगळ्याचा उपयोग मन शांत करण्यासाठी होत असेल. कुठेतरी आपण स्वतःला, मी जे रोज रोज सांगतो आहे, कुठेतरी आपण स्वतःला ती सूचना देत असू की अरे हा भ्रम आहे, अरे याच्यात अडकू नको, अरे हा खेळ चाललेला आहे. आणि निर्भय होत असू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती निर्भयता, की माझ्या व्यवसायाचं काय होईल, माझ्या परिवाराचं काय होईल, माझ्या जॉबचं काय होईल, ह्या सगळ्या ज्या भीती आहेत त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन निर्भय होऊन कार्य करतो. जे निर्भय होऊन कार्य करतात त्यांना सिद्धी होते. भीतीने कार्य करायला गेलो तर आपण जे ओढतो, जे बोलवतो तेच येतं. त्यामुळे अतिशय निर्भीकपणे व्यवस्थित चांगले कार्य करा. हा योग वासिष्ठचं ज्ञान बहुतेक लोकांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करता आहात अशी आशा करतो. मी मागे आवाहन केलं होतं रोज कमीत कमी 2 लोकांना सांगा. आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये भरपूर असतात. 2 लोकांना फक्त फोन करून सांगायचं. फोन मात्र अवश्य करा, नुसता मेसेज करू नका. त्यांना सांगा हे बघा, जुने सत्रसुद्धा बघा. कुठेतरी आयुष्यात चांगला फरक आपल्याही येतो, इतरांच्याही येतो. इथे या चुडालाने जसं स्वतःच्या नवऱ्याच्या जीवनात फरक करायचा प्रयत्न केला, त्याला आत्मज्ञान देण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला कोणाच्या डोक्यावर बसायचं नाही, आपल्या नातेवाईकांच्या वगैरे, परंतु तरी एक सद इच्छा म्हणून, कारण ती तर आत्मज्ञानी होती, मग तिला काय गरज आहे, राहिला तर राहिला, नाही तर नाही राहिला. त्याच्यात काही माझा नवरा हा उद्देश नव्हता. माझ्या नवऱ्याला ज्ञानी करूनच सोडेल, आता काय वाटेल ते होऊ द्या, येऊन त्याला सुदर्शन क्रियेला बसवणारच, अशी काही इच्छा नव्हती. काय पण आपली एक भूमिका असते, व्यवहार असतो, त्या व्यवहारातून हे सगळं केलं जातं. तसंच आपण जे जन्माला आलो आहोत, आपल्याला ज्या कुठल्या कृपेमुळे हे ज्ञान मिळत आहे, तर त्या कृपेची एक इच्छा अशी असते की एक ते शास्त्रही असं असतं की आपल्याला मिळालं ते इतरांपर्यंत पोहोचवायचं. हे आपलं कर्तव्य होऊन जातं. हाही आपला व्यवहार होतो. त्यामुळे ते इतरांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न अवश्य करा. चला आज थांबूया, उद्या भेटू. जय श्रीराम, जय गुरुदेव.